स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत शनिदेव वक्री होत आहेत 137 दिवसांसाठी 29 जून ते 15 नोव्हेंबर पर्यंत. या 137 दिवसांमध्ये तुमच्या राशीला कसा लाभ प्राप्त करून देणार आहेत, कोणत्या बाबतीमध्ये यश संपादन करून देणार आहेत, ही संपूर्ण माहिती आपण घेणारच आहोत. त्याचबरोबर शनिदेव जेव्हा वक्री होतात त्यावेळेस मागील राशीला शुभ फळे देतात असं म्हटलं जातं. मग ते शुभ फळे किती प्रमाणात, कोणत्या स्वरूपात मिळणार आहेत याची सुद्धा इत्थंभूत माहिती घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. सुरुवातीलाच आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी. नक्कीच तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमची धनुरास आहे गोचर. धनुराशीप्रमाणे शनिदेवांचं गोचर हे तृतीय स्थानात होत आहे. तृतीय स्थान हे पराक्रम, परिश्रम दर्शवतं, कीर्ती प्रसिद्धी दर्शवतं आणि त्याबरोबरच छोट्याखानी प्रवासातनं लाभ दर्शवतं. टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील व्यवसायांचे योग दर्शवतं. याचबरोबर कीर्ती प्रसिद्धीचे योग कधीपासून सुरू आहेत हे सर्व दर्शवतं. मग या स्थानामध्ये शनिदेव वक्री होते. वक्री होणं म्हणजे काय हे समजून घेऊयात. शनिदेव वक्री होणं म्हणजे त्यांच्या गतिक्रमण न करता त्यांची गती स्लो होणं. सूर्याभोवतीची जी प्रदक्षिणा आहे त्या प्रदक्षिणा करताना त्यांची जी गती आहे, जो वेग आहे, ती वेग मर्यादा यामध्ये थोडीशी हळुवारपणा येणं, थोडीशी शिथिलता येणं म्हणजेच वक्री होणं असं होय. वक्री होणं म्हणजे कुठलाही ग्रह उलटा चालत नाही, उलटा फिरत नाही, हा मनाचा भ्रम आहे, काढून टाका. गतिक्रमण हा फक्त स्लो होण्याचा कार्य करण्याचा जो काल आहे त्यालाच म्हणतात वक्री काळ. शनिदेवांचं हे वक्री गोचर तुम्हाला 29 जून ते 15 नोव्हेंबर पर्यंत आहे. मग या 137 दिवसांच्या कालावधीमध्ये शनिदेव गोचर वक्री झालेले आहेत. तुम्हाला काय लाभ देतील हे समजून घेऊयात. शनिदेवांच्या मूळ दृष्ट्या आहेत 3, 7 आणि 10. शनिदेव आहेत कुंभ राशीमध्ये. मकर रास तुमच्या धनात आलेली आहे, म्हणजे धनस्थानाची वृद्धिंगत करून देण्याकडे कल किंवा वाढ होण्याकडचा कल तुमचा वाढणार आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे योग येतील. याबरोबरच शनिदेवांचं हे वक्री गोचर द्वितीय स्थानातील मोठी सुखे प्राप्त करून देते. तुमच्या कुटुंबामध्ये इतर सदस्यांचे तुमचे काही मतभेद होते, त्यामधनं तुमचा दुरावा नात्यामध्ये निर्माण झाला होता. सातत्याने वाद, संघर्ष या सगळ्या परिस्थितीतून तुम्हाला जावं लागत होतं. अर्थात तुम्हाला साडेसाती अजिबात नाही, परंतु काही काळापुरती, काही वर्षांपूर्वी, 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी तुम्हाला जी साडेसाती होऊन गेली त्यामध्ये बराचसा काळ असा झाला की नात्यांपासून तुम्ही दुरावत गेला, लांब होत गेलात. आता शनी महाराज या 137 दिवसामध्ये नात्यामध्ये ओलावा निर्माण करतील. कुटुंब एकत्र आणण्याकडे तुमचा जास्त कल राहू शकतो किंवा तुमचे जास्त प्रयत्न राहू शकतात. त्यातलं सुख तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. सगळ्यात महत्वाचं, मुखविकार निर्माण होऊ शकतात या 137 दिवसामध्ये. काळजी घ्या. तुम्हाला दंतचिकित्सा करायची असेल तर नक्कीच या 137 दिवसामध्ये करण्याचे योगच येणार आहेत. नक्की तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. मुखविकार कुठल्याही प्रकारचे जाणवले, सातत्याने तोंड येणं किंवा दाताचे काही विकार उद्भवू शकतात तर त्या संदर्भातील विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे. मणक्याचे विकार सुद्धा या दरम्यान उद्भवू शकतात, विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे. याबरोबरच धनस्थानावरनं आपण कुटुंबाचं सौख्य, पैसा पाहतो, धन वृद्धिंगत होईल का हे पाहतो. तर नक्कीच या दरम्यान तुम्हाला पैसा मोठ्या स्वरूपात गुंतवणूक करून त्यातनं लाभ प्राप्त करून घेता येऊ शकतो. म्हणून मोठ्या गुंतवणुकी तुम्ही या कालावधीमध्ये नक्कीच करा. पराक्रम स्थानामध्ये शनिदेव आहे. तृतीय दृष्टीने तो तुमच्या राशीपत्रिकेतील पंचमाला पाहते. तुमच्या मुलांसंदर्भात तुम्ही अगदी हळवे असता किंवा थोडासा नात्यामध्ये ओलावा असतो, मुलांकडे तुमचा जास्त कल असतो, त्यांच्या आरोग्याकडे, त्यांच्या शिक्षणाकडे तुमचं विशेष लक्ष असतं. त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या जास्तीत जास्त तुम्ही तुमच्याकडे ओढून घेता आणि त्यांना अतिशय रिलॅक्स राहण्यासाठी तुम्ही प्रवृत्त करत असता. त्यांना सुरक्षित ठेवण्याचा तुमचा जास्त प्रयत्न असतो. या दरम्यान काय होईल तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं सौख्य तर मिळणारच आहे, तुमच्या मुलांचं सुख तुम्हाला मिळू शकतं. शनिदेव कृपा दृष्टीने तृतीय स्थानाकडे पाहताय. तुम्हाला एखाद्या विषयावरती शिक्षण घ्यायचं होतं, खूप इच्छा होती. शिक्षणाला वय नसतं, कोणत्याही वयामध्ये आपण शिक्षण घेऊ शकतो असं म्हटलं जातं. त्या दृष्टीने विचार केला तर तुम्ही आता सुद्धा तुम्हाला ते शिक्षण, ती इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी हे 137 दिवस महत्वाचे आहेत. या दरम्यान तुम्ही त्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्याल.
त्यातनं केलेला अभ्यास हा तुम्हाला अवगत होऊ शकतो. तुम्ही त्या क्षेत्रात पारंगत होऊ शकतात. तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये शिक्षण अर्जित करून एक उत्तम वक्ता किंवा उत्तम कार्यक्षम व्यक्ती, व्यावसायिक किंवा नोकरदार या सर्व संदर्भातील सुखे प्राप्त करून देण्यासाठी, परिश्रम घडून आणण्यासाठी शनिदेवांची कृपा. त्याबरोबर शनिदेवांची दशमदृष्टी लाभस्थानावर येईल. आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात घडून आणणं, त्या संदर्भातील वाटचालीकडे तुम्ही सुरुवात करणं, नैराश्याचं जे जीवन तुम्ही जगता आहात त्या जीवनाचा आनंद कसा घ्यायचा हे सगळं सांगून देण्यासाठी, तुमच्यापर्यंत तुम्हाला त्या संदर्भातील कार्य करण्यासाठी, कार्यक्षम करण्यासाठी शनी महाराज 137 दिवस वक्री होत आहेत असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. तुम्ही नक्कीच ऍक्टिव्ह होऊ शकता, कामामध्ये कार्यक्षम होऊ शकता आणि त्यातनं मोठ्या प्रमाणातील लाभाच्या संधी तुमच्यापर्यंत येऊन थांबवू शकतात. नक्कीच तुम्ही या सर्व गोष्टींचा लाभ प्राप्त करून घ्या. आता हे सगळं तुम्हाला फळ मिळणार आहे. वक्र स्वरूपातील शनिदेवांचं गोचर लग्नस्थानावर झाल्यामुळे तेथील सुद्धा शुभ परिणाम फळ तुम्हाला मिळणार आहेत. तर सगळ्यात महत्वाची आता उपासना करायची आहे, कारण हे 137 दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. आरोग्यामध्ये मोठ्या प्रमाणातील तक्रारी नकोत. उत्तम प्रकारे तुमचं आरोग्य राहावं, कार्यक्षमता वाढावी, कार्यामध्ये गती वाढावी आणि सर्व प्रकारची सुखे तुमच्यापर्यंत लोळण घालत यावी, यासाठी सगळ्यात महत्वाची ती उपासना. दररोज हनुमान चालीसा वाचन करायचं आहे आणि शनी मंदिरात जाऊन कणकेच्या पिठामध्ये हळद घालून त्याचे पंतीसारखा दिवा तयार करायचा आहे. त्यामध्ये तिळाचं तेल आणि वात घालायची आहे आणि देवासमोर तो प्रज्वलित करायचा आहे. हा उपाय तुम्हाला 137 दिवस रोज जमल्यास करा, नाही जमलं तर फक्त शनिवारी करू शकता. या 137 दिवसांमध्ये येणाऱ्या प्रत्येक शनिवारी हा उपाय तुम्हाला करता येऊ शकत असेल तरी चालेल किंवा रोज केला तरी सुद्धा चालणार आहे. 29 जून ते 15 नोव्हेंबर पर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे. यामुळे मिळणारं फळ हे तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ शकेल. नक्कीच हे करून पहा, अनुभव घ्या, याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. तर आज आपण मकर राशीच्या जातकांना 29 जून ते 15 नोव्हेंबर हा कालावधी कसा राहणार आहे, 137 दिवसांमध्ये तुम्हाला कोणते फळ प्राप्त होणार आहेत, कोणती कामे करायची नाहीयेत, कोणत्या बाबतीमध्ये विशेष लक्ष द्यायचं हे समजून घेतलं. तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, चॅनलला भेट द्या. यावर अनेक व्हिडिओ महत्वपूर्ण असे अपलोडेड आहेत जे तुम्ही पाहू शकता. राशीफळ आहे ते समजून घेऊ शकता, तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या राशींचे राशीफळ जाणून घेऊ शकता. त्या पद्धतीने महिनाभर तुम्ही कार्य करू शकता. त्यातील दिलेल्या उपासनेच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच महिनाभर योग्य वाटचाल करू शकाल. योग्य वाटचाल करण्यासाठी लागणारी एनर्जी तुम्ही त्या मंत्रांच्या माध्यमातून प्राप्त करून घेऊ शकता. अशा पद्धतीने अचूक मार्गदर्शन तुम्हाला या महिन्याच्या राशीफळातून दिलं जातं. आपण वक्री शनीचं सुद्धा राशीफळ समजून घेतलेलं आहे. तुमच्या राशीला कसं फळ मिळणार आहे हे समजून घेतलं आहे. आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. याबरोबर तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या ज्यातून तुम्ही जाताय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतेय, कुठलंही काम होत नाहीये, अडथळे येत आहेत, तर यावरती मार्गदर्शन हवं असेल नक्की तुम्ही मला संपर्क करा. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसोबत. तोपर्यंत आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.